तर आता आपण पाहूयात महाराष्ट्रात जे बालक बालिकांचे म्हणजे मुलांचे आणि मुलींचे जे काही प्रमाण आहे, रेशो आहे, तो आपण पाहून घेणार आहे. किती 0 ते 6 वर्षे इथेही प्रश्न विचारू शकतात. किती वर्षापर्यंतच्या मुलांना बालक बालिका म्हणतात? तर 0 ते 6 वर्षांपर्यंत बालक बालिकांच्या संख्येचे आपण पहिले 5 जिल्हे कोणते आणि शेवटचे 5 जिल्हे कोणते हे आपण पाहून घेऊयात. पहिले 5 जिल्हे कोणते आहेत? पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नगर. आणि शेवटचे 5 जिल्हे सिंधुदुर्ग, गडचिरोली, भंडारा, वर्धा, गोंदिया. हे असं नुसतं वाचून आपल्या लक्षात राहणार आहे का? नाही, आपण थोडंसं काहीतरी डोकं लावू. आता आपण बालक बालिकांचं प्रमाण पाहतोय. बालिका दिन कोणामुळे साजरा करतो आपण? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी कुठे त्यांची शाळा स्थापन केली? ती पुण्यामध्ये. ठीक आहे, मग प्रथम क्रमांक कोण आहे? पुणे. पुणे कुठे? समजा जर पुणे इथं आहे तर पुण्याच्या लेफ्ट साईडला आपल्याला मुंबई उपनगर आहे. मुंबई उपनगरच्या वर ठाणे आहे. ठाण्याच्या राईटला नाशिक आहे आणि खाली अहमदनगर आहे. म्हणजे आपण कसं थोडक्यात एक बॉक्स बांधला तिथल्या तिथं. पुणे उपनगर, ठाणे, नाशिक, नगर. पुणे उपनगर, ठाणे, नाशिक, नगर. ठीक आहे, तर हे 5 जिल्हे आहेत जिथे बालक बालिकांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. आणि शेवटचे 5 जिल्हे जिथे बालक बालिकांचं प्रमाण कमी आहे ते आहे सिंधुदुर्ग, गडचिरोली, भंडारा, वर्धा, गोंदिया. तर शेवटचे 5 जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, गडचिरोली, भंडारा, वर्धा, गोंदिया. तर या ट्रिकचा कुठेही काही संबंध नाही, पण आता जिथं बालक बालिकांचं प्रमाण आहे तिथले लोक थोडेसे माग असलेले असतात. सो आपण अशी म्हणजे ते थोडेसे अंधश्रद्धाळू वगैरे अशी आपण ट्रिक लावूयात. म्हणजे सिंधू नावाची मुलगी आहे, तिला गाडलं म्हणजे जमिनीत मुलगी झाली म्हणून स्त्री भ्रूण हत्येसाठी सिंधू नावाच्या मुलीला गाडलं जमिनीत, वरून भंडारा टाकला आणि वरून गोधडी टाकली म्हणजे कोणाला कळावं नाही म्हणून. सिंधू मुलगी, तिला गाडलं जमिनीच्या आतमध्ये, तिला गाडलं, वरून भंडारा टाकला आणि वरून परत गोधडी टाकली. ठीक आहे, सिंधू नावाची ही कन्या आहे, तिला जमिनीच्या खाली गाडली, वरून भंडारा टाकला आणि त्याच्या वरून गोधडी टाकली. ठीक आहे, म्हणजे ट्रिकचा काही तसा संबंध नाही आहे, पण आपण अशा प्रकारे लक्षात ठेवूया. किंवा मग तुम्हाला हे असं लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. सिंधुदुर्गवरून डायरेक्ट गडचिरोली, भंडारा, वर्धा, गोंदिया असं नेऊन इथे जाऊन क्रॉस केलं. तर अशा प्रकारे आपण ह्या ट्रिक लक्षात ठेवू शकतो.